नमो नमः. संस्कृत ग्रामर ट्रेनिंग व्हिडिओज अंतर्गत मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी आपले मनपूर्वक स्वागत करते. 10th स्टँडर्ड ग्रामर या सिरीज अंतर्गत व्हिडिओ नंबर 2 मध्ये सूचनेनुसार बदल करा या प्रश्नांतर्गत विचारल्या जाणाऱ्या एका प्रश्नाचा आज आपण विचार करणार आहोत. हा प्रश्न आहे भवत या सर्वनामाविषयी. म्हणून प्रथम भवत या सर्वनामाची ओळख करून घेऊयात. भवत हे आदरार्थी सर्वनाम आहे. समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीविषयी आदर प्रदर्शित करताना तू, तुम्ही या द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा वापर न करता आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या, मानाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला आदर दर्शवण्यासाठी भवत या सर्वनामाचा वापर केला जातो. भवत या सर्वनामाचं पुल्लिंगी प्रथमा एकवचनाचं रूप भवान असे होते आणि आपण असा त्याचा अर्थ आहे. आपण या अर्थी भवत हे सर्वनाम वापरले जाते. भवत या सर्वनामाला नेहमी तृतीय पुरुषाचीच अपेक्षा असते. जे भवत या सर्वनामासमोर जे क्रियापद येईल ते नेहमी तृतीय पुरुषी असतं, हे लक्षात ठेवायचं. जे समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीविषयी बोलताना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा वापर करावा असं आपण म्हणतो, पण इथे हे आदरार्थी सर्वनाम असल्याने त्यासाठी तृतीय पुरुषीच क्रियापद वापरतात, हे लक्षात ठेवायचं. पुल्लिंगी असेल तर भवान वापरतात आणि जर स्त्रीलिंगी असेल तर भवती या रूपाचा वापर केला जातो. आदर दर्शवण्यासाठी स्त्रीलिंगी रूप भवती असे आहे. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला आदर दर्शवायचा आहे पण ती व्यक्ती समोर उपस्थित नाही. ती व्यक्ती जर पुरुष असेल तर तत्र भवान असे रूप तिथे वापरले जाते आणि जर का ती व्यक्ती स्त्री असेल तर तत्र भवती असे तेथे रूप वापरले जाते. भवान असो, भवती असो, तत्र भवान असो वा तत्र भवती असो, या सर्व रूपांसमोर नेहमी तृतीय पुरुषी क्रियापद वापरायचं, हे लक्षात ठेवा. प्रत्यक्ष प्रश्नांचा विचार करण्यापूर्वी थोडी उजळणी. प्रथम पुरुष कर्ता म्हणजे कोण? तर जेव्हा मी स्वतःविषयी किंवा स्वतः सहभागी असलेल्या कार्याविषयी बोलत असतो तेव्हा माझ्या नामाऐवजी मी ज्या सर्वनामांच्या रूपांचा वापर करते त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. मराठीत मी, आम्ही, इंग्रजीत आय, वी, तर संस्कृतमध्ये अहम, आवाम, वयम ही प्रथम पुरुषी सर्वनामे आहेत. तर समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच्या नामांच्या ऐवजी ज्या सर्वनामाचा वापर करतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम युष्मद, त्याची त्वम, युवाम, युयम अशी संस्कृतमध्ये रूपं होतात. इंग्लिशमध्ये यू तर मराठीमध्ये तू, तुम्ही. आणि मी आणि तू व्यतिरिक्त जी काय नाम वा सर्वनाम शिल्लक आहेत ती सगळी तृतीय पुरुषाच्या अंतर्गत येतात, हे लक्षात ठेवायचं. जसं इथे तद तृतीय पुरुषवाचक सर्वनामाची पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी रूपं दिलेली आहेत. सह, तौ, ते पुल्लिंग, सा, ते, ताहा स्त्रीलिंग, तत्, ते, तानी नपुंसकलिंग आणि रामः, रामौ, रामाहा हे नाम ही तृतीय पुरुषी आहे. त्याचप्रमाणे भवत या सर्वनामाची पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूपं इथे लिहिलेली आहेत. ही रूपे तृतीय पुरुषाचीच आहेत. कर्ता क्रियापद संबंधांची पण एकदा उजळणी करू. संस्कृतमध्ये कर्ता व क्रियापद हे नेहमी समान अधिकरणात असतात. म्हणजे ज्या पुरुषाचा आणि ज्या वचनाचा कर्ता असतो त्याच पुरुषाचं आणि त्याच वचनाचं क्रियापद असतं. म्हणजे कर्ता जर प्रथम पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदही प्रथम पुरुषी एकवचनीच असतं. कर्ता जर द्वितीय पुरुषी बहुवचनी असेल तर क्रियापदही द्वितीय पुरुषी बहुवचनीच असतं. किंवा कर्ता जर तृतीय पुरुषी द्विवचनी असेल तर क्रियापदही तृतीय पुरुषी द्विवचनीच असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ज्या पुरुषाचा आणि ज्या वचनाचा कर्ता त्याच पुरुषाचं आणि त्याच वचनाचं क्रियापद ठेवायचं, हा नियम लक्षात घेतला तर आपल्याला हा प्रश्न सोडवणं नक्कीच सोपा जाणार आहे. प्रत्यक्ष उदाहरणाद्वारेच हा प्रश्न सोडवून बघूयात. वाक्य आहे भवान सत्वरम उपचारं करोतु. इथे भवान या सर्वनामाच्या ऐवजी त्वम या सर्वनामाचा उपयोग करायला सांगितलेला आहे. आता विचार कसा करायचा असतो ते बघूयात. या वाक्यामध्ये
भवान हे पद कर्ता म्हणून आलेलं आहे, तर करोतु हे पद क्रियापद आहे. भवान हा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी आहे आणि म्हणून हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे क्रियापदही तृतीय पुरुषी एकवचनी वापरलेलं आहे. परंतु इथे क्रियापद हे आज्ञार्थी आहे. आता या भवान तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्याच्या ऐवजी आपल्याला त्वम हा द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता वापरायला योजायला सांगितलेला आहे. मग कर्त्याचं पुरुष आणि वचन बदललं की क्रियापदाचंही पुरुष आणि वचन बदलावं लागतं. हा नियम आत्ताच आपण पाहिला. म्हणून त्वम हा द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता इथे ठेवला भवान काढून की आज्ञार्थ तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापदही आज्ञार्थ द्वितीय पुरुषी एकवचनात रूपांतरित करावं लागतं. क्रू धातूचं आज्ञार्थ द्वितीय पुरुषी एकवचनी रूप कुरु असं होतं आणि म्हणून आता आपलं वाक्य झालंय त्वम सत्वरम उपचारं कुरु. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त कर्ता आणि क्रियापद एवढ्या दोनच गोष्टी आपल्याला बदलायच्यात. वाक्याच्या मध्ये जे काही आलेलं आहे या कशालाही हात लावायचा नाही. म्हणून वाक्य झालंय त्वम सत्वरम उपचारम कुरु. पुढचं वाक्य बघूयात. भवान प्रभाते पदभ्याम आगच्छतु. येथेही भवान ऐवजी त्वम योजायला सांगितलंय. भवान हा तृतीय पुरुषी एकवचनी तर त्वम हा द्वितीय पुरुषी एकवचनी. कर्त्याचं पुरुषवचन बदललं म्हणून क्रियापदाचंही पुरुषवचन बदललं. आज्ञार्थ तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापदाऐवजी आता आज्ञार्थ द्वितीय पुरुषी एकवचनी क्रियापद आपण ठेवलंय आगच्छ. पुढचा वाक्याचा विचार करूयात. भवान मम उपचारान कथयति. येथेही भवानऐवजी त्वम हा कर्ता योजायला सांगितलाय. परत त्वम द्वितीय पुरुषी एकवचनी म्हणून क्रियापदही द्वितीय पुरुषी एकवचनीच ठेवायचंय. कथयति हे वर्तमानकाळी क्रियापद आहे म्हणून वर्तमानकाळी द्वितीय पुरुषी एकवचनी कथयसी हे क्रियापद आपण त्वम साठी निवडलेलं आहे. आता आपलं वाक्य झालं त्वम मम उपचारान कथयसी. पुढचं वाक्य बघूयात. भवान अस्माकं जीर्णकुटीम आगच्छतु. परत भवानऐवजी त्वम योजायला सांगितलाय. द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता वापरला म्हणून क्रियापदही द्वितीय पुरुषी एकवचनी आज्ञार्थाचा आगच्छ असं ठेवलंय आणि वाक्य झालं त्वम अस्माकं जीर्णकुटीम आगच्छ. भवान मे नूतन चिवराणी ददातु. भवान ऐवजी त्वम ठेवलंय. भवान या तृतीय पुरुषी कर्त्याच्या ऐवजी आता त्वम हे द्वितीय पुरुषी कर्ता योजला की ददातु या क्रियापदाचं रूपांतर आज्ञार्थ द्वितीय पुरुषी एकवचनी देही अशा रूपामध्ये होतं. म्हणून वाक्य झालं त्वम मे नूतन चिवराणी देही. पुढचं वाक्य आहे भवती रसविषये कथयतु. इथे भवती हे स्त्रीलिंगी रूप वापरलंय. आतापर्यंत आपण सगळीकडे भवान या पुल्लिंगी रूपाचाच उपयोग केलेला बघितलाय. आता या वाक्यात भवती हे स्त्रीलिंगी रूप वापरलंय. स्त्रियांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी या रूपाचा वापर होतो हे आत्ताच आपण बघितलंय आणि ह्याच्या ऐवजी त्वम योजायला सांगितलंय. प्रथम पुरुष आणि द्वितीय पुरुष या सर्वनामांमध्ये लिंगभेद नसतो त्यामुळे भवतीच्या ऐवजी त्वम योजायला काहीही अडचण नाही आणि म्हणून त्वम हे द्वितीय पुरुषी एकवचनी रूप ठेवलं की आज्ञार्थ द्वितीय पुरुषी एकवचनी कथय हे रूप आपण त्वमच्या समोर ठेवतो. म्हणून वाक्य झालं त्वम रसविषये कथय. पुढचं वाक्य आहे अतीव दुर्बलः असि त्वम. इथे त्वम ऐवजी भवान हे रूप योजायला सांगितलंय. थोडासा बदल झालाय पण व्याकरण विषयक ज्ञान पक्क असेल तर अडचण येणार नाही. इथे असी हे क्रियापद आहे. असं धातूचं द्वितीय पुरुषी एकवचनी रूप आहे. दुसऱ्या गणाचा धातू आहे हा आणि त्वम हे द्वितीय पुरुषी एकवचनी क्रियापद आहे. या त्वम ऐवजी आता आपल्याला भवान हे तृतीय पुरुषी एकवचनी रूप कर्त्याचं योजायचं आहे आणि म्हणून क्रियापदही तृतीय पुरुषी एकवचनी वर्तमान काळी अस्ति असं झालेलं आहे. बाकी वाक्यातील इतर घटकांना धक्का न लावल्यामुळे अतीव दुर्बलः अस्ति भवान असं आपल्याला रूपांतरित झालेलं वाक्य मिळतंय. पुढचं वाक्य आहे भवान कैकेयी पुत्रः भरतः अस्ति. त्वम योजायचंय.
त्वम योजल्यावर वाक्य होईल त्वम कैकेयी पुत्रः भरतः असि. त्याच्या पुढचं वाक्य आहे अन्नेनोपदिष्टः त्वम ज्ञातुम शक्नोषि. इथे त्वम ऐवजी भवान योजायचं आहे. त्वम हा द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे आणि म्हणून शक्नोषि हे वर्तमानकाळी द्वितीय पुरुषी एकवचनी क्रियापद येथे वापरलेलं आहे. त्याच्या ऐवजी आता आपण तृतीय पुरुषी एकवचनी भवान हा कर्ता म्हणून वापरला तर शक्नोषि या क्रियापदाचं रूपांतर शक्नोती असं होतं आणि आपलं वाक्य होतं अन्नेनोपदिष्टः भवान ज्ञातुम शक्नोति. या वाक्यांचा अभ्यास केल्यावर आपल्या असं लक्षात येतं की फक्त कर्ता व क्रियापद हे दोनच घटक यात बदलायचे असतात. कर्त्याचा पुरुष वचन आणि क्रियापदाचा काळ किंवा अर्थ आणि पुरुष वचन लक्षात घेतलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला लिहिता येणार आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका आणि यासारख्या व्याकरणविषयक प्रश्न समजून घेण्यासाठी संस्कृत.कोचला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. शुभम भवतु. धन्यवाद. पुनर्मिलामः.